हॅलो अँड वेलकम टू द ऑनलाईन स्टडी पोर्टल ऑफ एक्झाम स्टडी. आजच्या लेक्चरमध्ये आपण MPSC सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मेन्स एक्झामबद्दल माहिती घेणार आहे की मेन्स एक्झाममध्ये काय काय आपल्याला गोष्टी कराव्या लागतात, मेन्स एक्झामला कसं फोकस करायचं या संबंधीचा हा माहितीसाठीचा व्हिडिओ आज आपण बनवत आहोत. ठीक आहे, तर चला बघूयात आपल्याला काय आज बघायचं आहे ते. MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. MPSC ही आपल्याला कशाची असते, म्हणजे सपोज तुमची डिग्री झाली तर डिग्री तुमची कोणती जरी झाली, आर्ट्समधून झाली, कॉमर्समधून झाली, कशातूनही डिग्री झाली तर आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस ही एक्झाम आपल्या सगळ्यांना देता येते. ज्याच्याजवळ डिग्री आहे ही सगळ्यांना आपल्याला देता येते. त्याचप्रमाणे काही सर्टन क्वालिफिकेशन असतील, जसं सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्यांना किंवा ॲग्रिकल्चरवाल्यांना हे फॉरेस्ट सर्व्हिसेसची एक्झाम पण देता येते. मॅक्सिमम ब्रांचेस या फॉरेस्ट सर्व्हिसेससाठी पण अलाउड आहे. पण या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनकडनं आपण जी एक्झाम घेतो ती आपल्या इंजिनिअरिंगसाठीची जी असते ती एक्झाम असते MES म्हणजे काय, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधल्या सिव्हिल मेन्स या एक्झामसाठीची आपल्याला माहिती घ्यायची. बघा वन बाय वन. नेक्स्ट, महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणते डिपार्टमेंट येतात. आता एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, तुम्ही MPSC देताय, MPSC तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची देताय. तुम्हाला हे तर माहिती पाहिजे की आपल्या या MPSCमध्ये कोणकोणते डिपार्टमेंट सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी इन्व्हॉल्व आहे. सगळ्यात पहिलं सगळ्यांचं आवडतीचं डिपार्टमेंट म्हणजे PWD डिपार्टमेंट, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. नेक्स्ट असतं WRD, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. थर्ड एक वॉटर कॉन्झर्वेशन डिपार्टमेंट, आणि आजकाल हे डिपार्टमेंट त्याच्या जागाच देत नाही, वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिपार्टमेंट. पण हे डिपार्टमेंटसुद्धा आपल्या MPSC थ्रू रिक्रुटमेंट करून घेतं. MPSC हे काय आहे, MPSC काय आहे की महाराष्ट्र शासन किंवा प्रत्येक डिपार्टमेंट, हे जे 4 डिपार्टमेंट दाखवलेत ना मी, हे डिपार्टमेंट काय करतं की आम्हाला एवढे जागा रिक्वायर्ड आहेत, हे असं लेटर ज्याला की मागणीपत्र म्हणतो आपण, हे मागणीपत्र MPSCला देतं. MPSCला जसं मागणीपत्र पोहोचलं, MPSC ते मागणीपत्र जमा करतं. ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे एकदा मागणीपत्र आले की MPSC ॲडव्हर्टाइजमेंट काढतं. या सगळ्या डिपार्टमेंटचे मागणीपत्र एकत्र करून ॲडव्हर्टाइजमेंट MPSC काढतं. ठीक आहे, ओके. मग काही वेळेस कोणत्या डिपार्टमेंटची येत नाहीत, जसं PWD डिपार्टमेंटच्या कधी जागा असतात नसतात, म्हणजे क्लास 1 बद्दल बोलतोय. क्लास 2च्या जनरली असतात. क्लास 1च्या जागा ह्या कधी येतात कधी नाही येत. जसं 2019ला जी आपली MPSCची सिव्हिल इंजिनिअरिंगची एक्झाम झाली त्याच्यामध्ये क्लास 1च्या जागा या फारच कमी होत्या. तसंच बघायला गेलं तर 2020ला जागा खूप कमी होत्या, पण त्याच्यात क्लास 1च्या जागा फार जास्त होत्या. 2019च्या परीक्षेत जागा जास्त होत्या, 1100 जागा होत्या, पण क्लास 1च्या जागा त्याच्यात कमी होत्या. तर या डिपार्टमेंटमध्ये कशी रिक्वायरमेंट आहे, या डिपार्टमेंटला काय कोणत्या पदाचे लोक लागत आहेत याच्यावरून MPSC ॲड काढते. आता भरपूर लोक RTI फाईल करतात, राईट टू इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो, RTI माहितीचा अधिकार. या माहितीच्या अधिकाराद्वारे आपण मॅक्सिमम लोक काय करतात की या डिपार्टमेंटला मेल करतात किंवा लेटर लिहितात की तुमच्या डिपार्टमेंटमधून किती जागा रिक्त आहेत. आता जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्यांचेच ते मागणीपत्र पाठवतील. आपल्याला MPSC कडनं कळण्याच्या ऐवजी लोक डायरेक्ट ते RTI त्या डिपार्टमेंटला फाईल करतात आणि रिक्त जागांचा शोध घेतात. त्यावरून असं कळतं की या वर्षी इतक्या पदांची ॲड येऊ शकते. ठीक आहे, बघूयात आपण आता पुढे. नेक्स्ट, आता इथे मला तुम्हाला सांगायचं आहे की MPSCमधनं तुम्ही लागता, ज्यावेळेस सर्व्हिसला लागता त्यावेळेस तुम्ही कोणत्या पोस्टवर लागता आणि तुमची पोस्ट कशी वाढत जाते हे तुम्हाला सांगायचं आहे मला. आता ज्यावेळेस तुम्ही ॲज अ सिव्हिल इंजिनियर कोणत्याही पोस्टला, क्लास 1 असो क्लास 2 असो, या पोस्टला ज्यावेळेस लागले तर तुमची पोस्ट हळूहळू वाढत जाते. मग तुम्ही म्हणताल या MPSCची सगळ्यात मोठी म्हणजे प्रमोशन होत गेलं तर माणूस कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो, तर माणूस हा सेक्रेटरी म्हणजे सचिव या पोस्टपर्यंत जाऊ शकतो. सचिव पद हे सगळ्यात मोठं पद असतं. यांचं काम असं असतं की जे मंत्री लोक असतात ना
त्यांना त्या डिपार्टमेंटचं गाईड करणे. आता सपोज मी जर PWD या खात्याचा एम्प्लॉई असेल, MPSC कडनं लागलो, PWDला लागलो, प्रमोशन होत 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 मी जर या सेक्रेटरी पदावर पोहोचलो, तर या सेक्रेटरी पदावर असताना मला जो मंत्री असेल PWDचा, त्याला PWD विषयक जे आपले धोरण असतात, आपल्याला कुठे काय रस्ते बांधायचे असतील, कुठे ब्रिज बांधायचे असतील, अजून काय करायचं असेल, हे तर त्या मंत्र्याला असं चार्ज घेतल्या तर कळत नाही ना. आज त्या मंत्र्यांनी शपथविधीमध्ये शपथ घेतली, तर त्याला लगेच आज सगळं नॉलेज येणार आहे का, की मला इथे रोड बांधायचे, तिथं हे पेंडिंग आहे, तिथं हे पेंडिंग आहे, हे असं असतं, याच्यामध्ये एवढी खडी टाकायची, नाही ना माहिती. तर हे सगळा कार्यभार हे ॲक्च्युअलमध्ये सेक्रेटरी बघतात, पण नाव असतं मंत्र्यांचं. ठीक आहे. तर ही सेक्रेटरीची ही जी पोस्ट असते ना, सेक्रेटरी ही सगळ्यात मोठी पोस्ट असते. याच्यानंतर 2 नंबरची पोस्ट असते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, किंवा त्याला ED म्हणतो, ऑर डायरेक्टर जनरल. ह्या दोन्ही सेमच पोस्ट आहेत, सेम लेवलच्या पोस्ट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पोस्ट असते चीफ इंजिनियर. या चीफ इंजिनियरकडं साधारण 3-4 जिल्ह्यांचा एकत्र कारभार दिलेला जातो. आपल्या महाराष्ट्रातले जेवढेही जिल्हे असतील त्या जिल्ह्यांचे 3-4 जिल्हे, या 4 जिल्ह्यांचा एकत्र कारभार पाहण्याचं काम जर कोण करत असेल तर चीफ इंजिनियर करतो. म्हणजे एक्झाम्पलमध्ये एक जर चीफ इंजिनियर असेल तर तो 4 जिल्ह्यांचा कार्यभार बघेल, जसं बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, असं या 4 जिल्ह्याचा एक चीफ इंजिनियर असतो. नेक्स्ट, या चीफ इंजिनियर नंतर असतं सुपरिटेंडिंग इंजिनियर. आपण म्हणताना फास्ट म्हणतो सुपरिटेंडिंग इंजिनियर, पण ते असं आहे सुपरिंटेंडिंग इंजिनियर. तर हे सुपरिंटेंडिंग इंजिनियर चीफ इंजिनियरच्या खालची पोस्ट असते. नेक्स्ट, आता नेक्स्ट पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. काय काय पोस्ट पाहिले आपण? सगळ्यात पहिले आपण पाहिलं सेक्रेटरी, नंतर ED, नंतर चीफ इंजिनियर, नंतर आता आपण सुपरिटेंडिंग इंजिनियर पाहिलं. 5व्या क्रमांकाची पोस्ट असते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. ठीक आहे. या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरमध्येच खाली प्रोबेशनरी पिरियडला जे मुलं जॉईन होतात, म्हणजे MPSC कडनं मिळणारी सगळ्यात मोठी पोस्ट, म्हणजे आज तुम्ही MPSC दिली आणि टॉपवर आले, तर त्याच्याकडनं मिळणारी सगळ्यात मोठी पोस्ट ही असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असते. काय असते? असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. ह्या असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं प्रमोशन झालं की त्याला मिळते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पोस्ट. ठीक आहे. या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या खालची पोस्ट असते डेप्युटी इंजिनियर. या डेप्युटी इंजिनियरमध्ये आपल्याला असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ही पोस्ट मिळते. ही आपल्याला MPSC देते, डायरेक्ट अभ्यास करा, ही पोस्ट मिळवा, या पोस्टवर या. टॉपची पोस्ट आहे ही. म्हणजे एक MPSC तुम्ही दिली, त्याच्यात जर तुम्ही टॉप केला तर तुम्ही डेप्युटी इंजिनियर या पोस्टपर्यंत जाऊ, म्हणजे डायरेक्ट लागता. तर सगळ्यात पहिली डेप्युटी इंजिनियरच्या या पोस्ट लिहिल्यात मी. डेप्युटी इंजिनियर म्हणजे काय असतं? असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा डेप्युटी इंजिनियर असतो. असिस्टंट इंजिनियर क्लास 1 म्हणजे गट अ म्हणतो ना आपण, जाहिरातीत येतं असिस्टंट इंजिनियर गट अ, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 हा पण डेप्युटी इंजिनियर असतो. आणि सब डिव्हिजनल इंजिनियर हा पण ग्रेड 1 असतो. सर मग या तिन्ही ह्याच्यामध्ये फरक काय? याच्यामध्ये फरक काय तो मी येणाऱ्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता या डेप्युटी इंजिनियरच्या खालची पोस्ट असते A2. जरा अभ्यास कमी पडला आपला, क्लास 1च्या ऐवजी मिळाली क्लास 2, तर त्याच्या खालची पोस्ट असते क्लास 2. आणि क्लास 2च्या खाली असतं सेक्शनल इंजिनियर, आणि सेक्शनल इंजिनियरच्या खाली असतं ज्युनियर इंजिनियर, ज्याला की सगळे लोक तुटून पडतात. ज्युनियर इंजिनियर लेवलची एक्झाम ही रिक्रुटमेंट MPSC करत नाही, आत्तापर्यंत तरी करत नाही आहे. नंतर विचाराधीन आहे की गट क च्या पण तुम्ही रिक्रुटमेंट करा. बघू आता वेळ काय दाखवतो त्याच्याहून आपल्याला दिसेलच. पण सध्या तरी ज्युनियर इंजिनियरच्या एक्झाम या सरळ सेवा भरती या द्वारे होतात. सरळ सेवा भरती म्हणजे काही कंपन्या अपॉइंट केलेल्या असतात, काही कंपन्या अपॉइंट केलेल्या असतात आणि त्या काय करतात? ज्युनियर इंजिनियरच्या एक्झाम कंडक्ट करतात. MPSCला मागणीपत्र ज्युनियर इंजिनियरचं अजून तरी म्हणजे घेण्याच्या विचाराधीन आहे की ज्युनियर इंजिनियर गट क कॅटेगरीचा पण तुम्ही घ्या, पण अजून त्याच्यावर विचार चाललाय. ठीक आहे. तर आपली सगळे जे तुटून पडतात ते इथे पडतात, ज्युनियर इंजिनियर. याला डिप्लोमा असलं, परीक्षा दिली, लागलं, तुम्ही ज्युनियर इंजिनियर झाला. ठीक आहे.
मग त्याच्यावरची असते सेक्शनल, त्याच्यावरची असते A2, त्याच्यावरची असते AE1, मग AEE, मग याचं प्रमोशन झालं की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आणि मग मी जसं सांगितलं तसं. ओके, नेक्स्ट आता पोस्ट थ्रू MPSC. आत्ताच तुम्हाला काय सांगितलं मी, MPSC सगळ्यात मोठी पोस्ट कोणती देते? MPSC सगळ्यात मोठी पोस्ट देत असेल तर ती देते असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. मग ती कोणत्याही डिपार्टमेंटची असेल. ते PWD डिपार्टमेंट असेल त्याचं AEE, ते WRD डिपार्टमेंट असेल त्याचं AEE, म्हणजे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ऑफ PWD डिपार्टमेंट, किंवा अजून जे 2 डिपार्टमेंट सांगितले मी, WCD म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशन डिपार्टमेंट, आणि सॅनिटेशन, ते आपलं एक होतं ना ज्याच्या जागाच येत नाही, काय ते सॅनिटेशन काय होतं ते, एक मिनटं, वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिपार्टमेंट, याच्या जागा जनरली येत नाहीत. त्याच्यामुळे हे आजकालच्या कन्सिडरेशनमध्ये हे 3च डिपार्टमेंट काम करतात: पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, वॉटर डिपार्टमेंट, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आणि वॉटर कॉन्झर्वेशन डिपार्टमेंट. नेक्स्ट, आता मी सांगत होतो की आपल्याला MPSC थ्रू सगळ्यात मोठी मिळणारी पोस्ट आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. या असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला ज्या वेळेस तो जॉईन होतो त्याच्यानंतर 4 वर्षानंतर त्याचं प्रमोशन होतं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरवर. एक कट होतो आणि उरतं फक्त एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. कधी? ज्यावेळेस तो जॉईन झाला आणि तिथून पुढे 4 वर्षांनी त्याचं प्रमोशन होऊन एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तो जॉईन होतो. नेक्स्ट, आता तुम्ही म्हणताल सर मी A2 म्हणून लागलो. MPSC कडनं सगळ्यात खालची पोस्ट जी मिळते ती मिळते AE2, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2. असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 म्हणजे अभियंता, आपला आता मराठी नाही माहिती, गट ब चे जे अभियंते असतात, गट ब इंजिनियर जे असतात ते असतात AE2. तर ही सगळ्यात खालची पोस्ट मिळते. आता कोणी मला विचारेल की सर मी जर ग्रेड B ला MPSC कडनं जॉईन झालो तर मला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व्हायला किती दिवस लागतील? तर हे ग्रेड B AE2 ला जर तुम्ही लागले तर काय होईल, तुम्ही प्रमोशन तुमचं डेप्युटी इंजिनियरला होईल. AE2 ला जर तुम्ही लागले तर तुमचं प्रमोशन होईल डेप्युटी इंजिनियरला, आणि डेप्युटी इंजिनियरला तुमचं प्रमोशन हे साधारण 12 ते 15 वर्षानंतर होईल. ठीक आहे, म्हणजे इथून इथं जायला तर 12 ते 15 वर्ष, जास्तच कन्सिडर करा, आजकाल लवकर प्रमोशन होत नाहीत. तर पकडूयात आपण साधारण 15 वर्ष आपल्याला AE2 वरून AE1 वर जायला लागले. कधी लागले? ज्यावेळेस तुम्ही जॉईन होताना AE2 ला जॉईन झाले, सगळ्यात खालची पोस्ट MPSC द्वारे मिळणारी. ठीक आहे, इथून तुम्हाला 15 वर्ष AE1 ला लागले. इथून तुम्हाला AEE नाही मिळत इथे, आता इथे तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ही पोस्ट मिळते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. तर याला साधारण तुम्हाला परत लागतात, या पोस्टवरून या पोस्टवर जायला पुन्हा लागतात 15 वर्ष. म्हणजे जी पोस्ट तुम्ही MPSC मध्ये लागल्यानंतर 4 वर्षांनी मिळवता, टॉपची पोस्ट. म्हणजे काय म्हणले सर, तुम्ही MPSC थ्रू सगळ्यात मोठी पोस्ट कोणती मिळवता? असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. तिथून पुढे 4 वर्षांनी तुम्ही प्रमोट कशाला होता? एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला प्रमोट झाले. या पोस्टला जर AE2 ला लागले तुम्ही तर पोहोचायसाठी लागतात 30 वर्ष. किती वर्ष लागतात? 30 वर्ष. सर ॲक्युरेट 30च वर्ष का? नाही, मी रेंज दिली आहे 12 ते 15, मी जास्त पकडतोय, 15 याचे पकडले 15 याचे पकडले. तर एखादा व्यक्ती जर AE2 म्हणून त्याच्या वयाच्या 25व्या वर्षी लागला, सपोज 25व्या वर्षी एखादा जण AE2 म्हणून लागला, त्याला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व्हायला किती लागतील वर्ष? परत 30 वर्ष लागतील. बघा बरं, म्हणजे हे किती झालं? म्हणजे 55व्या वर्षी तो होईल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. म्हणजे बघा बरं अभ्यासाचा किती फरक पडतो. एका ठिकाणी 4च वर्षात तुम्ही ती पोस्ट मिळवत आहे आणि एका ठिकाणी 30 वर्ष ती पोस्ट मिळायला तुम्हाला लागते. आणि मग हा अभ्यास केलेला माणूस जो 4 वर्षांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो तो तर कोणत्या लेवलला जाईल? मग कसं असतं माहिती का, याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो, MPSC मध्ये जर तुम्ही कमी वयात जर टॉपची पोस्ट घेतली, म्हणजे AEE ही पोस्ट साधारण तुम्ही 24 किंवा 22 असं या रेंजमध्ये जर तुम्ही घेतले ना तर तुमचे खूप चान्सेस असतात की तुम्ही सेक्रेटरी या पदावर जाऊ शकता. पण जर तुम्ही AEE हीच पोस्ट 30-32व्या वर्षी घेतली, 30-32 या रेंजमध्ये जर घेतली AEE ची पोस्ट,
तर तुम्ही साधारण माझ्या अंदाजाने या चीफ इंजिनियर या एवढ्या पदापर्यंत जाऊ शकता. कारण याच्या पुढे AEEच्या पुढे तुम्हाला कोणतीच एक्झाम पोस्ट वरची मिळून नाही देणार. MPSC बद्दल बोलतोय. UPSC मध्ये तुम्हाला मिळू शकते वरची पोस्ट. मी MPSC बद्दल बोलतोय की AEEच्या वर पोस्टच नाही, ते फक्त सिनियरिटीने भेटतं. तर ते सिनियरिटी तुम्हाला MPSC थ्रू अचीव करायची असेल तर तुम्ही लागताना चांगल्या पोस्टवर लागा, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला हायरची कळाली, कोणाच्या वर काय असतं, किती वर्ष लागतात त्या स्टेजला पोहोचायसाठी. तर अशा प्रकारे आपलं प्रमोशन होत जातं. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे की काय टेंटेटिव्ह वॅकन्सीज ॲज पर 8 ऑक्टोबर 2021. 8 ऑक्टोबर 2021नी MPSCने काय दाखवलं होतं, एक मागणीपत्र दाखवलं होतं. या मागणीपत्रावर आपण पर्टिक्युलर सिव्हिल इंजिनियरबद्दल बोलूया, सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दल. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही वॅकन्सीज दिसल्या होत्या. त्याच्यामध्ये अजून असं लिहिलं होतं की म्हणजे लिहिलेलं नव्हतं, त्याच्यामध्ये अजून PWDच्या वॅकन्सी नव्हत्या आलेल्या. तर PWDने अजून मागणीपत्र नाही पाठवलं, पण ते मागणीपत्र न पाठवलेलं असतानाच आपण वॅकन्सी किती पोहोचल्यात त्यांच्यापर्यंत, मागणीपत्र किती आलेत, हे आपले जरा अभ्यास करू याचा. जे आपलं आवडतीचं डिपार्टमेंट असतं कोणतं, PWD डिपार्टमेंट, याच्या अजून पोस्ट आलेल्या नाहीत MPSCकडे. मी याच्याबद्दल काहीच बोलणार नाही की असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या किती पोस्ट आहेत, AEच्या किती पोस्ट आहेत, AE1च्या आणि AE2च्या किती आहेत, PWD विषय. पण तो जो आपण हे पाहिलं MPSCचं जे मागणीपत्र मिळाल्याचं स्टेटस जर पाहिलं तर त्याच्यामध्ये असं दिसतं की WRD डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या यावेळेस 20 वॅकन्सी म्हणजे मागणीपत्र पाठवलेलं आहे. AE1च्या किती आल्या आहेत, 21, आणि AE2च्या 132 वॅकन्सी आपल्याला, हे कन्फर्म आहेत बरं का, हे आकडे कन्फर्म आहेत. 132 वॅकन्सी आपल्याला भेटलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला म्हणजे MPSCला. आणि जे वॉटर कॉन्झर्वेशन डिपार्टमेंट आहे ना, या वॉटर कॉन्झर्वेशनच्या AE1च्या गट च्या 11 वॅकन्सीज म्हणजे 11 मागणीपत्र एकच पोहोचले, पण 11 वॅकन्सी आहे असं त्याच्यात लिहिलेलं आहे. तर आत्ताचा जर एवढ्याच ॲडचा आपण विचार केला तर साधारण 184 ॲडसाठी MPSC हे एक्झाम करू शकते. MPSC 2021च्या जर जागा आल्या तर 184 तर जागा आहेच आहेत त्याच्यात. मग सर आहेच आहेत म्हणजे त्याच्या अजून पुढे काय, तर या दरम्यान या ॲड काढायच्या अगोदर ह्या जर पब्लिक वर्क डिपार्टमेंटनी साधारण 50 जरी जागांचं मागणीपत्र पाठवलं, 50 जागा या तिन्ही मिळून मी म्हणतो 50 जरी जागांचं मागणीपत्र पाठवलं तर साधारण 184 प्लस 50 म्हणजे किती झाले, 4, 8 आणि 4 12 आणि 13, 234 जागा येऊ शकतात. 234 जागांचा अंदाज अंदाज मला वाटतोय, कारण मी एक रफली 50 आकडायचा पकडला जो की फार कमी आहे. 234 जागा अंदाजे असतील. ओके. तर हे MPSC 2021ची ॲड साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. नोव्हेंबर 2021 पर्यंत याची ॲड येऊ शकते. ओके. नेक्स्ट आता ही प्रोसेस काय असते सिलेक्शनची, MPSC ज्यावेळेस सिलेक्शन करते त्या MPSCची सिलेक्शनची प्रोसेस काय असते हे तर सर सगळ्यांनाच माहिती आहे की प्रिलिमिनरी एक्झाम असते, मेन्स एक्झाम असते, इंटरव्ह्यू असतं. तर हे सगळ्यांना माहिती आहे. मी थोडंसं त्याच्याबद्दल तुम्हाला ॲडिशनल माहिती देतो की प्रोसेस ऑफ सिलेक्शन थ्रू MPSC ही अशी असते की पहिले तर प्रिलिम्स एक्झाम असते, दुसरी असते मेन्स एक्झाम, तिसरी असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड इंटरव्ह्यू, आणि लास्ट असतं फायनल लिस्ट लागते. बघा आता प्रिलिमिनरी एक्झाममध्ये ज्याची डिग्री आहे सिव्हिल इंजिनिअरिंगची आणि जो लास्ट इयरला आहे असे सगळे विद्यार्थी ॲप्लिकेबल असतात. ठीक आहे. लास्ट इयरवाले नेहमी प्रश्न विचारतात की सर मी ॲप्लिकेबल आहे का. लास्ट इयर असशील तर तू ॲप्लिकेबल आहे. आणि ज्यांची डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, डिग्री म्हणतो डिप्लोमा नाही, ज्यांची डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग आहे आणि ज्यांचं लास्ट इयर आहे असे सगळे विद्यार्थी MPSCला ॲप्लिकेबल आहेत, MPSC सिव्हिल इंजिनिअरिंगला. ठीक आहे. आता नेक्स्ट हे प्रिलिमिनरी एक्झाम तुम्ही दिली, याचा काहीतरी कट ऑफ लागेल, म्हणजे प्रिलिमिनरीमधून काही लोक बाद होतील आणि काहीतरी मेन्सला सिलेक्ट होतील. आता हे मेन्सला किती जण सिलेक्ट होणार,
हे मेन्सला सिलेक्ट होतात जेवढ्या पोस्ट आहेत ना आपल्या ज्या पोस्ट आहेत ना या पोस्ट गुणिले 14 ते 17चा रेशो असतो. म्हणजे आता 2020चा जर तुम्ही आकडा कन्सिडर केला, 2020ला साधारण मला वाटतं 227 काहीतरी वॅकन्सी होते, ॲक्युरेट नाही लक्षात मला, 227 होत्या बहुतेक. तर 227 गुणिले या 2020ला MPSCनी 14.5चा रेशो वापरला आणि साधारण 3000 काहीतरी 50 का 3100 असे मुलं सिलेक्ट केले. सांगतो काय की जेवढ्या जागा असतील मेन्ससाठी, प्रिलिमिनरी एक्झाममधून मेन्ससाठी सिलेक्ट होणारे स्टुडंट किती असतील, 14 ते 17 याच्यामधला रेशो MPSC घेणार आणि गुणिले पोस्ट मल्टिप्लाय करणार. जसं 227 गुणिले 14.5 ते काहीतरी 3000 मुलं मेन्सला सिलेक्ट होणार. आता हे मेन्सला जे सिलेक्ट होतात ना त्यांना पुन्हा मेन्स एक्झाम पास करून इंटरव्ह्यू द्यावा लागतो. सर इंटरव्ह्यूमध्ये किती घेतात? इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जेवढ्या पोस्ट असतील ना गुणिले 3 हे एवढे मुलं सिलेक्ट होतात. म्हणजे पोस्ट आहेत 227 गुणिले 3 एवढे मुलं MPSC सिलेक्ट करते. कशासाठी? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यूसाठी. आता या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये भरपूर वेळेस ना मुलं बाद होऊन जातात. भरपूर वेळेस याचा मिनिंग म्हणजे काय असतं, काही मुलांनी कॅटेगरी चुकीची भरलेली असते, काही जणांकडे प्रमाणपत्र नसतं, काही जणांकडे ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसतं. असे भरपूर टाईपचे स्क्रुनिटी काय म्हणतात, ज्यावेळेस डॉक्युमेंट चेक होतात तर भरपूर मुलं बाद होतात. मग भरपूर साऱ्या केस पडतात, त्याच्यामुळे स्टे ऑर्डर येते. हे आजकाल रोजचं झालं आहे. पण सांगायचं पॉईंट ऑफ व्ह्यू असा की या तिसऱ्या स्टेजमध्ये पहिले तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागतात आणि एकदा तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की मग तुमचा इंटरव्ह्यू होतो. ठीक आहे. इंटरव्ह्यू झाल्यानंतर सर किती सिलेक्ट होतात? आता इंटरव्ह्यू झाल्यानंतर तेवढेच सिलेक्ट होतील जेवढ्या पोस्ट आहेत. ठीक आहे. तर फायनली ही जी फायनल लिस्ट लागते त्याच्यामध्ये जेवढ्या पोस्ट आहेत तेवढे जण सिलेक्ट होतात. ठीक आहे. तर अशी ही प्रोसेस असते, प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू आणि फायनल लिस्ट. ओके. नेक्स्ट MES सिव्हिल मेन्स कंटेंट. आता मला या व्हिडिओमध्ये मेन मुद्दा काय बोलायचा होता त्या मुद्द्यावर मी येतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, मी तुम्हाला या MES सिव्हिल इंजिनिअरिंग मेन्सच्या पेपर पॅटर्नबद्दल बोलणार आहे. मी त्याच्या मार्क्स डिस्ट्रीब्युशनबद्दल बोलणार आहे, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला किती मार्क आहेत. मी सब्जेक्टिव्ह ॲनालिसिस करणार आहे की एखादा सब्जेक्ट जर घेतला तर त्याच्यामध्ये क्वेश्चन किती, म्हणजे न्यूमेरिकल्स किती आणि थेरी किती आले आहेत याच्याबद्दल बोलणार आहे. मी अजून काय सांगू तुम्हाला, सब्जेक्ट प्रायोरिटी लिस्ट, म्हणजे तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट पहिल्यांदाच करायचे, नंतर हे केले तर चालतात, नंतर हे केले तर, ही एक मी प्रायोरिटी लिस्ट माझ्याकडनं तुम्हाला देतोय. नेक्स्ट रेफरन्स बुकबद्दल तुम्हाला सांगायचे की कोणते रेफरन्स बुक वापरले पाहिजे. नेक्स्ट प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे. बघूया आपण एक 1 बाय 1 काय काय असतं. आता पेपर पॅटर्न मेन्स एक्झामचा आपण जो स्टडी केला तर MPSC मेन्सला हे 2 पेपर असतात. मी इथं प्रिलिमिनरी एक्झामबद्दल नाही बोलत आहे, कारण प्रिलिमिनरी एक्झामचा सिलेबस यावेळेस बदललेला आहे. या प्रिलिमिनरी एक्झामसाठी स्वतंत्र एक व्हिडिओ वेगळा असेल. मी इथे MPSC सिव्हिल इंजिनिअरिंगचा मेन्स एक्झामबद्दल बोलतोय. या मेन्स एक्झामला 2 पेपर असतात, एक पेपर 1 असतो, एक पेपर 2 असतो. पेपर 1 असतो 100 मार्काचा, पेपर 2 असतो 100 मार्काचा. ठीक आहे. आता 100 मार्का पेपर 2 असतो 100 क्वेश्चनचा आणि पेपर 1 असतो 100 क्वेश्चन. दोन्ही पेपर 100 क्वेश्चनचे असतात. एका क्वेश्चनला 2 मार्क, एका क्वेश्चनला 2 मार्क, म्हणजे 100चे टोटल मार्क किती झाले? 200. इथे 200. तर असे मेन्स एक्झाममध्ये 2 पेपर असतात, याचे 200 मार्क, याचे 200 मार्क मिळून 400 मार्काची जी आपली एक्झाम असते ते MPSC कंडक्ट करते. साधारण पेपर 1चा टायमिंग असतो 10 ते 12 आणि पेपर 2चा टायमिंग असतो दुपारी 3 ते 5. ठीक आहे. अशा प्रकारचे पेपर हे एकाच दिवशी होतात. नेक्स्ट 400 मार्काची एक्झाम कंडक्ट झाली ना तर तुम्ही मला विचारताल, सर 400 मार्काची एक्झाम तर होते पण त्याच्यात सब्जेक्ट कोणते असतात, प्रत्येक सब्जेक्टला किती वेटेज असतं. तर आपल्याला हे आज बघायचं आहे. पेपर 1 मध्ये ना 9 सब्जेक्ट असतात आणि पेपर 2 मध्ये ना 11 सब्जेक्ट असतात. सर दोन्ही मिळून 20 सब्जेक्ट असतात.
तर या 9 सब्जेक्टचं जर डिस्ट्रीब्युशन मागच्या 3 वर्षाचं बघितलं मार्क्स डिस्ट्रीब्युशन, तर मी त्याची ॲनालिसिस केलेलं आहे. पेपर 1 मध्ये 9 सब्जेक्ट आहेत. त्या सब्जेक्टचे नाव आहेत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल ॲनालिसिस, स्टील स्ट्रक्चर, रेनफोर्स कॉन्क्रीट सिमेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर प्री स्ट्रेस कॉन्क्रीट, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट आणि मॅथ्समध्ये इथं न्यूमेरिकल मेथड्स नावाचा प्रकार असतो. तर हे एवढे 9 सब्जेक्ट पेपर 1 मध्ये बघायला मिळतात. आता 2017, 18 आणि 19 या 3 वर्षाचा जो विचार आपण केला, त्या 3ही वर्षामध्ये BCM वर 12 क्वेश्चन होते. आणि हे जे बाकीचे सब्जेक्ट बघितले यांना एक मेन कंटिन्यू एक अप्रोच किंवा कंटिन्यू पॅटर्न बघायला भेटलेला आहे की सब्जेक्ट दिसला की 11 क्वेश्चन विचारायचे, सब्जेक्ट दिसला की 11 क्वेश्चन विचारायचे. सर कसं? हे बघा, हे एवढे सब्जेक्ट किती आहेत उरलेले? एक मिनिट. हे इथून एवढे सब्जेक्ट किती आहेत? 8. हा सब्जेक्ट किती आहे? 1. या 8 सब्जेक्टला जर 11 क्वेश्चन विचारले तर किती झाले क्वेश्चन? 88. मग उरले 12. मग याला 11 विचारण्याच्या ऐवजी MPSC नेहमी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलला 12 क्वेश्चन विचारती आहे. पेपर 1ला आपण जितकं क्लिअरली बोलू शकतो ना, पेपर 2ला थोडं बोलायला त्रास होतो, कारण इथे पॅटर्न हा खूप सेम आलेला आहे. पेपर 2ला थोडंसं व्हेरिएशन होतं. बघूयात आपण कसं आहे. नेक्स्ट, हे कळालं ना तुम्हाला? मार्क डिस्ट्रीब्युशन काहीच नाही. 17, 18, 19, 12 फक्त BCMला क्वेश्चन येतात. म्हणजे या सब्जेक्टचं वेटेज किती झालं? BCMचं 12 क्वेश्चन तर 24 मार्क वेटेज. आणि या बाकीच्या सगळ्या सब्जेक्टचं जे मी सांगितले त्यांचं किती वेटेज आहे? 22 मार्क, 22 मार्क, 22 मार्क. तर अशा तऱ्हेने 200 मार्क पेपर 1ला मिळतात. ठीक आहे. आता पेपर 2साठी आपण बघूयात. पेपर 2चा सिलेबसमध्ये 11 सब्जेक्ट आहे, तुम्हाला पहिलेच सांगितलं मी. तर या 11 सब्जेक्टमध्ये सर्वेइंग येतं, एस्टिमेटिंग कॉस्टिंग येतं, जिओटेक येतं, फ्लुइड मेकॅनिक्स येतं, फ्लुइड मशीन्स येतं, नेक्स्ट हायड्रोलॉजी येतं, इरिगेशन येतं, हायवे इंजिनिअरिंग येतं, ब्रिज इंजिनिअरिंग येतं, टनेलिंग येतं, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तुम्ही ज्यावेळेस एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा ज्यावेळेस सिलेबस पाहताल तर सिलेबस हा दिला आहे तुम्हाला 3 पॅरेग्राफमध्ये. 3 पॅरेग्राफचा सिलेबस आणि तुम्हाला क्वेश्चन येतात 9, म्हणजे 18 मार्काला हा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे. पण जर तुम्ही टनेल आणि ब्रिजचा सिलेबस बघताल ना, साधारण त्याचा 2 ओळीचा सिलेबस आहे आणि त्याला पण वेटेज आहे बघा 9. तर मग सर काय केलं पाहिजे? आपली प्रायोरिटी ठरवली पाहिजे. ते मी तुम्हाला त्या मुद्द्यावर येईलच. मी इथे सांगतो काय की हे सब्जेक्ट पेपर 2 मध्ये आहेत. आणि जर लास्ट टू लास्ट इयर आणि 2017चा ट्रेंड पाहिला तर हे असे क्वेश्चन दिसतात. 2017 मध्ये सर्वेइंगवर 10 क्वेश्चन, 18लाही 10 क्वेश्चन, 19लाही 10 क्वेश्चन आले होते. एस्टिमेटिंग कॉस्टिंग या सब्जेक्टवर 9 क्वेश्चन आले. बरं, हे जास्ती कुठं काय दिसतंय? हे फ्लुइड मेकॅनिक्सवर 2017ला 12 क्वेश्चन आले होते आणि फ्लुइड मशीनवर 6च. कसं असतं, मी एक ट्रेंड सांगतो, असंच असतं असं नाही, तुम्हाला जस्ट एक माझा अंदाज सांगायचा आहे मला की हे फ्लुइड मेकॅनिक्स आणि फ्लुइड मशीन्स मिळून ना जनरली 18 क्वेश्चन फिक्स असतात. मग स्टार्टिंगला MPSCला फ्लुइड मशीन या सब्जेक्टचा इम्पॉर्टन्स वाटला नसेल तर त्यांनी फ्लुइड मेकॅनिक्सवर 12 विचारले आणि मशीनवर 6 विचारले. पुढच्या वर्षी पुन्हा तेच केलं, 12 आणि 6. पण 2019ला एकदम पॅटर्न चेंज झाला आणि 9 क्वेश्चन विचारले. अशा प्रकारचे धक्के नेहमीच MPSC देते. कधी त्यांना कोणत्या सब्जेक्टचा जास्त इम्पॉर्टन्स वाटेल हे त्यांनाच माहिती. हा जिओटेक तसा बघायला गेला तर खूप वास्ट सब्जेक्ट आहे हा, आणि त्याला पण मार्क कितीचे? 9. उद्या चालून MPSCला वाटलं या 10 क्वेश्चनच्या ऐवजी इथे 10 क्वेश्चन करा, याला 9 करा, करू शकते. पेपर पॅटर्नवरून तुम्हाला अंदाजा येतो, पण हाच फॉलो होईल असं काहीच सांगता येत नाही. मग इथेच म्हणले असते ना सगळे मुलं की 12 क्वेश्चन विचारत आले तर इथेही 12 विचारा. तसं नाही होत. हा एक अंदाज असतो, अंदाजानुसार आपल्याला पुढे चालावं लागतं. तर हा एकंदरीत मी ॲनालिसिस तुम्हाला सांगितलं की असे इतक्या मार्काचे क्वेश्चन येतात. सर मार्कांचे म्हणजे किती? जसं इथे 9 क्वेश्चन आले तर म्हणजे मार्क किती?
18 मार्क साधारण हे कोणता सब्जेक्ट आहे, हायड्रोलॉजीला. सगळ्यांना 18, फ्लुइड मेकॅनिक्स किंवा फ्लुइड मशीन दोघांना मिळून 18 क्वेश्चन फिक्स असतात. म्हणजे हे या दोघांचं वेटेज किती झालं, 36. म्हणजे तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स आणि फ्लुइड मशीन करा, 36 मार्क तुमचे फिक्स झाले. मग हे इथे सर्वेचे 10 क्वेश्चन आले. सर्वे किती मार्काचा येतोय, म्हणजे 20 मार्काचा येतोय. हा किती मार्काचा येतोय, 18. तर अशा प्रकारे मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे. एकंदरीत 2017चा पेपर पाहिला, 18चा पाहिला, 19चा पाहिला तर. ओके, चला नेक्स्ट. आता पेपर ॲनालिसिस केला मी. पेपर ॲनालिसिसमध्ये मला असं कळालं की स्टार्टिंगला भरपूर सारे ना थेरी क्वेश्चन MPSC विचारत होते. पण थेरी विचारली की ज्यांचा रट्टा आहे ते मारून पुढे जातील, वेळही कमी लागेल. पण जसं जसं MPSC पुढे पेपर काढत गेली 2018चा, 2019चा, त्यावेळेस असं लक्षात यायला लागलं की MPSCचा फोकस नॉट ओन्ली थेरी बट ऑल्सो न्यूमेरिकल्सकडे खूप जास्त वळत आहे. बघा आता हे आकडे काय बोलतात. 2017चा जो पेपर, मेन्सचा पेपर जर तुम्ही विचारात घेतला तर 2017च्या पेपरमध्ये 64 क्वेश्चन हे थेरी होते. किती क्वेश्चन थेरी होते, 64 क्वेश्चन. आणि 2018मध्ये 74 क्वेश्चन थेरी होते. म्हणजे 2018ला थेरीचं पर्सेंटेज अजून वाढवलं. इथे 64 थेरी, 36 न्यूमेरिकल. इथे 74 थेरी, 26च न्यूमेरिकल. म्हणजे 2018ला रट्टेबाजी चालली. आता 2019ला बघा काय झालंय, 60 थेरी आणि 40 न्यूमेरिकल. काय सांगता आता हे 2020ची तर अजून एक्झाम व्हायची आहे ना, याच्यावरनं अजून आपल्याला काही आकडे कळतील. आणि 2021ला जी ॲड येणार आहे त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला कळेल. तर हे आकडे आपल्याला काय सांगतात, तुम्हाला फक्त थेरीला स्टिक राहून चालणार नाही, तुम्हाला MCQ हे न्यूमेरिकलचे सुद्धा सोडवावे लागतील. ठीक आहे, ओके. आता हे झालं पेपर 1 बद्दल. पेपर 2 बद्दल कोण बोलणार, मीच बोलणार. पेपर 2 हा तसा बघायला गेला ना थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत. काही सब्जेक्ट सोडले तर जसं फ्लुइड मेकॅनिक्स, जिओटेक्निकल, या पर्टिक्युलर सब्जेक्टचे थेरी ॲज वेल ॲज न्यूमेरिकल येतात. पण मॅक्सिमम जर सब्जेक्ट पाहिले ना, जसं हायड्रोलॉजी, इरिगेशन, एस्टिमेटिंग कॉस्टिंग, टनेल, ब्रिज, हे सब्जेक्ट थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत. त्याच्यामुळे पेपर 2 हा जनरली थेरॉटिकल असतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, पेपरमध्ये जेवढी जास्त थेरी ना तेवढं तुम्हाला जास्त रीडिंग लागेल, आणि पेपरमध्ये जास्त न्यूमेरिकल ना तेवढं तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. तर इथे काय दिसतंय तुम्हाला, हे बघा ना, 2018ला जर मी पाहिलं, 2018ला काय दिसतंय तुम्हाला, 2018ला 93 थेरी होते. किती, 93 थेरी आणि 7च न्यूमेरिकल. 2017ला 88 थेरी, 12 न्यूमेरिकल. आणि 2019ला ट्रेंड बघा कसा चेंज झाला, 78 थेरी आणि 22 न्यूमेरिकल. तर हे असा ट्रेंड हळूहळू चेंज होतोय. न्यूमेरिकल ओरिएंटेड सेट होत आहेत क्वेश्चन. काय आहे माहिती का, तुम्हाला एक माझं मत सांगतो की MPSCला हळूहळू त्याची क्वालिटी, दर्जा हा उंचावायचा आहे. मग हे लोक फॉलो काय करणार, ते गेट एक्झामला फॉलो करणार, ते इतर राज्याच्या ज्या एक्झाम होतात त्यांना फॉलो करणार, ते IASला फॉलो करणार, ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे पेपर असतात, UPSCचे सिव्हिल सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे पेपर असतात त्याला फॉलो करणार, आणि जे त्यातल्या त्यात सोपे क्वेश्चन आहेत ना त्यांना उचलणार. तर अशा प्रकारे त्यांचं लेवलही वर झाल्यासारखी त्यांना वाटते, आणि असे या प्रकारचे पेपरही सेट होतात. ओके, तर अशा प्रकारे एकंदरीत आपली पुढे वाटचाल चालू आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट बघूयात आपण. तर हे झालं आपला पेपर 2 ॲनालिसिस. आता सब्जेक्ट प्रायोरिटी लिस्ट मी बनवली आहे. जसं मी आत्ता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तुम्ही एकदमच मोठा सब्जेक्ट घेताल, कोणता, सपोज एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग घेतला. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा हा 3 पॅराग्राफ सिलेबस आहे, 3 पॅरेग्राफ. ठीक आहे, तर ह्या 3 पॅरेग्राफमध्ये कसं डिवाइड केलं त्यांनी, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग आणि ते एअर पोल्युशन वगैरे त्याचे टॉपिक आहेत. तर ह्या 3 पॅरेग्राफला मिळूनही तुम्हाला 9च क्वेश्चन येणार आहेत. किती, 9च क्वेश्चन येणार आहेत. 3 पॅरेग्राफ मिळून सुद्धा 9च क्वेश्चन, आणि त्याचे मार्क किती झाले, 18. पण टनेल आणि ब्रिज बघितलं तर काही नाही, एक हार्ड 1.5 लाईन वगैरे त्याचा सिलेबस,
आणि त्याच्यावर क्वेश्चन येतात 9. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही एवढा सिलेबस करा आणि तेवढेच मार्क मिळवा, आणि छोटूसा सिलेबस करा ब्रिज टनेल सारखा आणि 9 क्वेश्चन म्हणजे 18 मार्क घ्या. तर सब्जेक्ट प्रायोरिटी लिस्टमध्ये तुम्ही असे सब्जेक्ट केले पाहिजे जे छोटे आहेत आणि ते लवकर होऊन जातील. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला प्रायोरिटी लिस्टमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला कोणते प्रायोरिटी केले पाहिजे सब्जेक्ट याच्याबद्दल माहिती देतो. जसं सगळ्यात पहिली प्रायोरिटी ना तुम्ही ब्रिज टनेल, एस्टिमेटिंग कॉस्टिंग, CPM, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट आणि न्यूमेरिकल मेथड्स म्हणजे मॅथ्स यांना देऊन टाकायची. कारण ना हे सब्जेक्ट, हे एवढे सब्जेक्ट हे खूप छोटे छोटे आहेत, लवकर होऊन जातात. न्यूमेरिकल मेथड्स काहीच नाही, खूप सोपा सब्जेक्ट आहे, न्यूमेरिकल ओरिएंटेड आहे तो, पण लगेच होऊन जाईल. तर हे जे मी तुम्हाला 2 आणि 2 4 आणि 5 सब्जेक्ट सांगतोय, हे 5 सब्जेक्ट तुम्ही पहिले करा. सर BCM पण लिहिलं ना? हो, BCM लिहिलं याच्यासाठी आहे की तो सब्जेक्ट तर मोठा आहे, पण तो थेरी सब्जेक्ट असल्या कारणानं आपल्याकडनं होऊन जातो पटकन. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा हे 5 सब्जेक्ट नीट करायचे. प्रायोरिटी लिस्ट 1 मध्ये हे 5 सब्जेक्ट एकदा नीट केले की मग हे 5 झाले की एंडिंगला तुम्ही करा BCM. झालं. नेक्स्ट फेज 2 मध्ये तुम्ही काय करताल, तर फेज 2 मध्ये साधारण न्यूमेरिकल ओरिएंटेड सब्जेक्ट तुम्ही करू शकता. म्हणजे काय, जसं स्ट्रक्चरल ॲनालिसिस मध्ये काय थेरी येण्याचे कमी चान्सेस आहे, इथे ॲनालिसिसच आहे, नावातच ॲनालिसिस आहे, तर येणार तर मॅक्सिमम न्यूमेरिकल येणार. सॉम मध्ये सुद्धा तसंच आहे. तर हे न्यूमेरिकल ओरिएंटेड सब्जेक्ट मी हे टाकले फेज 2 मध्ये, म्हणजे 2 नंबरची प्रायोरिटी यायला पाहिजे. कोणते कोणते, स्टील, RCC, प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट, स्ट्रक्चरल ॲनालिसिस, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, जिओटेक, थेरी ऑफ स्ट्रक्चर. तर हे न्यूमेरिकल ओरिएंटेड तुम्ही 2 नंबरला करा. म्हणजे एकदा का तुमचे हे नीट झाले की तुम्हाला काय करायचे, याला दररोज थोडं थोडं बघायचं, दररोज थोडं थोडं याला बघायचं. मग तुम्हाला हे न्यूमेरिकल ओरिएंटेड सब्जेक्ट करायचे. आणि एकदा हे झालं की तुम्ही दररोज सकाळी काय करणार, थोडंसं रीडिंग फेज 1चं, फेज 2चं थोडेसे न्यूमेरिकल, आणि साईड बाय साईड हे करणार सब्जेक्ट. म्हणजे कसं, जेवण तुम्हाला हे करायचं आहे, मेन पार्ट दिवसभर तुम्हाला हा करायचा आहे, पण तोंडी लावायला थोडंसं लोणचं, थोडीशी चटणी म्हणून हे फेज 1चे सब्जेक्ट हे लोणचं म्हणून घ्यायचेत, आणि चटणी म्हणून हे फेज 2चे सब्जेक्ट घ्यायचे. कळालं ना? आता कळालं असेल. जेवण तुम्हाला मेन काय करायचं आहे, पोळी भाजीच करायची, पण ह्या आणि या फेजमधले सब्जेक्ट तुम्हाला थोडे थोडे वाचायचे. ओके, बघा. चला, ही झाली माझी सब्जेक्ट प्रायोरिटी लिस्ट. नेक्स्ट, आता पेपर 1 साठी रेफरन्स बुक. खूप जण म्हणतात सर आम्हाला रेफरन्स बुकमधूनच करायचं आहे, तर आम्हाला तुम्ही रेफरन्स बुक सांगा. माझं तसं बिलकुल ओपिनियन नाही की तुम्ही MPSC सारखी एक्झाम ही रेफरन्स बुक वाचून करावी. सर काय बोलताय तुम्ही? मी जे खरं आहे ते बोलतोय. तुम्हाला या स्टेजला जर मी हे रेफरन्स बुक सांगितले तर तुम्ही ते वाचतालही, पण ॲट द एंड तुम्हाला सक्सेस लवकर नाही मिळणार. का नाही मिळणार? कारण तुम्हाला या रेफरन्स बुकमधून नोट्स काढाव्या लागतील, नोट्सला डोक्यामध्ये ठेवावं लागेल, आणि ते डोक्यामध्ये ठेवलेलं पेपरमध्ये उतरावं लागेल. ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करावं लागेल. तरी मी पहिले काय करतो, नोट्स वगैरेचं मी नंतर बोलतो. आपण सध्या आता बोलूयात की रेफरन्स बुक कोणते रेफर केले पाहिजे, ज्यांना रेफरन्स बुक रेफर करायचे आहेत. तर हे जे पेपर 1 मध्ये 9 सब्जेक्ट सांगितले ना मी, BCM, सॉम, टॉस, SA, स्टील, RCC, PSC, CPM, मॅथ्स. त्या BCM साठी SK दुग्गल आणि MS शेट्टी अरोराचं बुक चांगलं आहे. आता याच्यामध्ये मला विचारताल तर हे काय म्हणतात, BCM साठी SK दुग्गल आणि MS शेट्टी हे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीसाठी किंवा सिमेंट वगैरे जे काही मटेरियल असतात कन्स्ट्रक्शनचे त्याच्यासाठी चांगलं आहे. सॉमसाठी आपले ते भारी एकदम ऑथर आहेतच, रामामृतम. त्याच्यासोबत RK बन्सलही आपल्याला लागणार आहे. नेक्स्ट, टॉससाठी रामामृतम, SA साठी रामामृतम, स्टीलसाठी SK दुग्गल आणि BC पुन्मिया, RCC साठी पिल्लई अँड मेनन, PSC साठी प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटसाठी कृष्णा राजू, CPM साठी BC पुन्मिया, मॅथ्ससाठी BS ग्रेवाल. ठीक आहे, BS ग्रेवाल मॅथ्ससाठी. आणि मॅथ्स हा सब्जेक्टच खूप लहान आहे, त्या BS ग्रेवालचे थोडेसे चॅप्टर तुम्हाला वाचावं लागतील. अख्खं पुस्तक एवढं मोठं आहे ते, त्याच्यातले आपल्याला जे चॅप्टर आहेत MPSC मध्ये तेवढेच तुम्हाला बघावे लागतील. ओके, हे झाले पेपर 1 ची लिस्ट रेफरन्स बुकची.
पेपर 2 साठी काय रेफर करायचं? पेपर 2 मध्ये आहेत 11 सब्जेक्ट. सर्वेइंगसाठी BC पुन्मिया अरोरा वाचा, एस्टिमेटिंग कॉस्टिंगसाठी BN दत्ता, BS पाटील, जिओटेकसाठी BC पुन्मिया, गोपाल रंजन, फ्लुइड मेकॅनिक्ससाठी RK बन्सल माझं फेवरेट आहे, PN मोदी पण वाचू शकता. फ्लुइड मेकॅनिक्स फ्लुइड मशीन्ससाठी काय RK बन्सल, हायड्रोलॉजी के सुब्रमण्यम, इरिगेशन SK गर्ग, एन्व्हायरमेंटलसाठी SK गर्ग, हायवेसाठी छोटंसं पुस्तक आहे एवढंसं, एक 200 पानाचं असेल, जस्टो खन्ना मला फार आवडतं. त्याच्यातलाही काही पार्टच आपल्या MPSCला आहे. तर हायवे इंजिनिअरिंगसाठी जस्टो अँड खन्ना, ब्रिजसाठी रंगवाला, टनेलिंगसाठी सक्सेना अँड R श्रीनिवासन हे पुस्तकं आहेत. सर ही पुस्तकं तुम्ही वाचलेत का? नाही, पूर्ण नाही वाचले, काही काही वाचलेले. जसं रामामृतम झालं, जस्टो खन्ना झालं, अजून RK बन्सल झालं, हे पुस्तकं मी वाचले. त्याचा उपयोग होतो, पण ते कसं असतं माहिती का, आयुर्वेदासारखं काम करतं. म्हणजे काय सर, म्हणजे आज तुम्ही जर एखादी मेडिसिन घेतली आयुर्वेदिकची, तर तुम्हाला आज त्याचा लगेच इफेक्ट दिसतो का? नाही दिसत. त्याचा इफेक्ट दिसायला हा काही कालावधी लागतो, वर्ष लागतात, मग तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसतो. सेम तुम्ही रेफरन्स बुक वाचाल तर हे चांगलंच आहे, हे तुम्हाला आयुर्वेदिक मेडिसिन सारखंच काम करणार आहे, पण त्याचा इफेक्ट, त्याचे परिणाम दिसायला वेळ लागेल. सर मग काय करायचं? मग ॲलोपॅथी औषध घ्यायचे. ॲलोपॅथी औषध घ्यायचे म्हणजे काय, आज मेडिसिन खाल्लं की इफेक्ट जरा लवकर दिसला पाहिजे. मला माहिती त्याचे दुष्परिणाम आहेत, पण आपल्याला रिझल्ट पाहिजे ना, म्हणजे आपल्याला एक्झाममध्ये सिलेक्ट व्हायचं आहे. याच्यासाठी आपल्याला ॲलोपॅथीचं खावं लागेल. ॲलोपॅथी खावं लागेल म्हणजे काय, आपल्याला नोट्स प्रॉपर बनवाव्या लागतील. त्या कशा बनवायच्या, कोणते बुक्स रेफर करायचे ॲक्च्युअलमध्ये, हे मी आता सांगतो. नेक्स्ट, MCQ बुक तुम्हाला काय करायचं माहिती का, आता मी मेन पॉईंटवर येतो की तुम्हाला रेफरन्स बुक वगैरे हे असलं काही वाचायचं नाही. माझा पर्सनल ओपिनियन ना, ज्यांना वाचायचं आहे वाचा. तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, पेपर 1, मी ही स्लाईड पहिले घेतो. ही नोट्स प्रिपेअर करताना तुम्हाला पेपर 1 साठी काय करायचं आहे, मेड इझीच्या नोट्स असतात बघा. मेड इझीच्या ज्या प्रिंटेड नोट्स आहेत त्या पेपर 1 साठी तुम्हाला वापरायच्या आहेत, आणि पेपर 2 साठी IAS मास्टरच्या नोट्स वापरायच्या. सर काय म्हणले तुम्ही, पेपर 1 मेड इझी, पेपर 2 IAS मास्टर. तर IAS मास्टर मी याच्यासाठी म्हणतो की IAS मास्टरमध्ये थेअरी कंटेंट जो आहे ना, तो चांगल्या प्रकारे कव्हर केला आहे. म्हणजे आपला जो क्वेश्चन्स आहेत थेअरीचे, मी आत्ताच मगाशी सांगितलं पेपर 2 मध्ये थेअरी ओरिएंटेड जास्त आहे, आणि थेअरी जितकी जास्त वाचाल तितकं तुम्हाला चांगले मार्क पडतील. तर पेपर 2 साठी IAS मास्टर यूज करायचं, आणि पेपर 1 इज अ न्यूमेरिकल ओरिएंटेड, त्याच्यासाठी आपण मेड इझीची हँडबुक किंवा ते काय म्हणतात प्रिंटेड बुक जी असते ना, ती रेफर करायची. सर रेफर केली, आता रेफर केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एक एक सब्जेक्ट कंप्लीट करताल ना, तर त्याच्या नोट्स स्वतःच्या हाताने काढायचा. ठीक आहे, या नोट्स काढल्यानंतर त्या नोट्सवर आपल्याला रिव्हिजन ठेवायची. आता एकदा का ही नोट्सपर्यंतची प्रोसेस कंप्लीट झाली, तर त्याच्यानंतर तुम्हाला सॉल्व करायचे MCQ बुक. ठीक आहे, तर MCQ बुकमध्ये मी बुक सांगायच्या ऐवजी सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझं ओपिनियन टाकलं आहे, तुम्हाला सॉल्व करायचे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मग ते तुम्ही कोणत्याही पब्लिकेशनच्या बुकमधून सॉल्व करा ना. आपल्या मार्केटमध्ये भरपूर सारे पब्लिकेशन आहेत, त्याच्यामध्ये मॅक्सिमम असे बुक्स मला दिसतात की जे क्वेश्चन हार्ड आहेत, किंवा जे क्वेश्चन कॅन्सल झालेत, किंवा जे क्वेश्चन त्या प्राध्यापकांना नाही जमणार, त्यांनी ते क्वेश्चन त्याच्यामध्ये टाकलेलेच नाही. म्हणजे काय, पेपरमध्ये तर हा क्वेश्चन आहे, पण तो त्या बुकमध्ये नाही. असं आहे की 2017 मध्ये हे क्वेश्चन विचारलेत, हां ठीक आहे ना, जे आलेत ते आहेतच त्याच्यात, पण काही क्वेश्चन डिफिकल्ट आहेत, काही क्वेश्चनचे आन्सर नाही आहेत, काही क्वेश्चनला स्टार दिले, हॅश दिले, असे क्वेश्चन त्याच्यामध्ये नाहीत. तर हे क्वेश्चनसाठी तुम्ही ॲक्च्युअल जे पेपर येऊन गेलेले आहेत ना, MPSCच्या वेबसाईटवरनं प्रिव्हियस इयर क्वेश्चन डाउनलोड करायचे, त्याच्यातनं जे येत नाहीत क्वेश्चन ते सॉल्व करून बघायचे. काहीतरी ते येतील ना तुम्हाला. आता तुम्ही एवढं मेड इझी वाचलं, IAS मास्टर वाचलं, स्वतःच्या नोट्स तयार केल्या, तर तुम्हाला नोट्स असं तर नाही होणार प्रिव्हियस इयरमधलं काहीच येणार नाही, थोडेफार येतील. सपोज 100 क्वेश्चन पेपर 1चे तुम्ही पाहिले, कोणत्याही वर्षीचे 2017चे 50-60 तर येतील. तर तुम्हाला करायचे उरलेले 40वर फोकस. मग त्याचं सोल्युशन तुम्हाला बघायचं आहे, तिथे कोणता कन्सेप्ट वापरला आहे ते तुम्हाला बघायचं आहे, हे तुम्हाला बघायचं आहे. आणि सेम फॉर पेपर 2, दोन्ही पेपर 1 पेपर 2 साठी हेच करायचं आहे. नोट्सपर्यंत एकदा तुमची प्रोसेस पोहोचली,
की तुम्हाला याचे MCQ बुकवर MCQ बुकमध्ये सगळ्यात पहिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करणे. सर झालं कंप्लीट आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, गुप्ता अँड गुप्ता हे बुक यूज करायचे. MCQ बुक आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, ते सॉल्व करायचं. या गुप्ता अँड गुप्ताचा जनरली ना सोल्युशन कमी दिलेले असतात, रेअरली असतात. तर तुम्ही काय करायचं, यूट्यूबवर भरपूर सारे असे व्हिडिओ असतात की ज्याच्यात सोल्युशन दिलेलं असतं गुप्ता अँड गुप्ताचं. तर हे गुप्ता आणि गुप्ताचं सोल्युशन जे तुम्हाला येत नाही ते यूट्यूबवरनं व्हिडिओमधनं बघून काढायचे. ठीक आहे. आता तुमचं 2 कवर झाले, प्रिव्हियस इयर आणि गुप्ता अँड गुप्ता. आता तुम्ही काय करणार, बरं सर मला एक क्वेश्चन आहे, गुप्ता अँड गुप्तामधनं खरंच येतं? तर याचं उत्तर आहे यायचं पूर्वी. हे म्हणायला सुद्धा अभ्यास लागतो. पूर्वी यायचं आणि आता येतं कुठे, तर ज्युनियर इंजिनिअरिंगच्या ज्या एक्झाम आहेत ना त्याच्यामध्ये येतं. तर हे गुप्ता आणि गुप्ताचा जर तुम्ही एकदा सराव केला तर याचा तुम्ही जेईचे जे एक्झाम देताल, WRD म्हणा, म्हाडा म्हणा, किंवा अजून ज्या काही एक्झाम असतील ज्युनियर इंजिनिअरिंगच्या, त्याच्यासाठी मॅक्सिमम क्वेश्चन हे गुप्ता अँड गुप्तामधनं येतात. SSC म्हणा. ठीक आहे. पण जसं तुम्ही मोठ्या पदासाठी अप्लाय करता, जसं MPSCमध्ये अप्लाय केलं, IAS साठी तयारी केली, तर हे गुप्ता अँड गुप्ता कामाला नाही येणार तुम्हाला. मग काय कामाला येईल, मग तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले मी हळूहळू तुमची स्टेज वाढवली आहे. पहिले प्रिव्हियस इयर करा, मग थोडंसं स्टेज वाढवून तुम्हाला गुप्ता अँड गुप्ता करायला लावलं. मग तुम्हाला काय सांगतोय की एक बुक येतं बघा मेड इझीचं, त्याच्यामध्ये सगळ्या राज्याचे पेपर सॉल्व करून दिलेले असतात. सगळ्या राज्याचे, आपल्या MPSCचेही सॉल्व केलेले आहेत त्याच्यात, आपल्या गुजरातचेही सॉल्व केले आहेत, बाजूच्या सगळ्या राज्यांचे, आंध्र प्रदेश वगैरे सगळ्या राज्याचे पेपर सॉल्व करून दिले. ती बुक घ्यायची तुम्ही. ती बुक घेतल्यानंतर ती सोडून काढायची आणि सगळ्यात लास्ट गेट IASचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे. आपल्या वेळेअभावी जर आपल्याकडनं हे इथपर्यंत नाही पोहोचणं झालं ना, या इथपर्यंत जरी नाही आपल्याला पोहोचणं झालं ना, पहिले हे 3 तर तुमचे झाले पाहिजे. MPSCचे मॅक्सिमम क्वेश्चन ना हे आजूबाजूच्या राज्यात विचारलेले क्वेश्चन असतात, ॲज वेल ॲज IASचे पण क्वेश्चन असतात. ठीक आहे. सर पर्सनल ओपिनियन सांगा. तर पर्सनल ओपिनियनमध्ये MPSCमध्ये मी माझं पर्सनल सांगतो, गॅरंटी नाही. MPSCमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे खूप वेळेस रिपीट होतात. मग तुमचं प्रिव्हियस इयर सॉल्व असलं तर तो प्रश्न मिटून गेला. प्रिव्हियस इयर रिपीट झालं, पटापट गोल करून टाकायचं. गुप्ता अँड गुप्ता हे तुम्हाला JEE साठी यूज होईल. आला एखादा क्वेश्चन, 3-4 क्वेश्चन, 10-15 क्वेश्चन तर येऊनही जातील MPSCमध्ये. येतात कुठून क्वेश्चन, आजूबाजूच्या राज्यातले क्वेश्चन येतात. सपोज एखादा पेपर जम्मूमध्ये झाला, तिथला उचल, गुजरातमध्ये झाला, तिथला उचल. आजूबाजूच्या राज्यातनं क्वेश्चन उचलायचे. कोण नवीन तयार करणार, तर हे आजूबाजू राज्याचं आपल्याला बुक जे मेड इझीचं असतं ते आपल्याला विकत घ्यायचे आणि ते सॉल्व करायचे. आणि लास्टमध्ये आपल्याला गेट IASचे क्वेश्चन सॉल्व करायचे. सर गेट की IAS पहिले करा, कारण गेटमध्ये ना क्वेश्चनला वेळ जास्त लागतो. तर आपल्याला MPSCमध्ये ते क्वेश्चन जरी विचारले तर वेळ लागेल सॉल्व करायला. पहिले IASचे क्वेश्चन सॉल्व करा आणि एकदा का IASचे क्वेश्चन सॉल्व झाले की मग आपण पूर्ण परीने तयार झालेलो आहोत. आपल्याला त्याच्यानंतर करायची आहे फक्त आणि फक्त प्रॅक्टिस. तर हे आत्तापर्यंत मी हे जे काही सगळं सांगितलं हे होतं MPSC सिव्हिल इंजिनिअरिंग मेन्स एक्झामचं प्रिपरेशन कसं असावं, काय काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, काय नाही केल्या पाहिजे, याची इत्थंभूत माहिती मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारचे छान दर्जेदार व्हिडिओ जर आपल्याला अजून पाहिजे असतील तर काय करायचं, हे जे ॲप आहे ना एक्झाम स्टडी, हे ॲप डाउनलोड करायचं. ठीक आहे. हां, मला याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की अपकमिंग एक्झाम आता काय काय येऊ शकतात हे पण महत्त्वाचं आहे ना. तर येणाऱ्या एक्झाम, म्हाडाचा तर फॉर्म निघाला, संपला, पण त्याची डेट पण झाली. त्याच्यानंतर BMCच्या जागा येणार आहे असं कळतं आहे. MES 2021ची जाहिरात येणार आहे आणि ऑलरेडी औरंगाबाद कॉर्पोरेशननी सुद्धा जागा त्यांच्या किती काढायच्या त्याच्यावर मान्यता दिली आहे की आम्ही या इतक्या जागा रिक्रूट करणार आहे. WRDच्या तर कधी ती परीक्षा होती काय माहिती, सततच होत राहतं की आता होईल नंतर होईल, पण WRD एक पेंडिंग आहे. म्हाडा, WRD कॉर्पोरेशनच्या एक्झाम आणि MES 2021. आणि अजून जर लांब थोडं बघायला गेलं, फेब्रुवारीमध्ये आहेच आपली गेट. ठीक आहे. तर या एक्झाम आता अपकमिंग आहेत, तयारीला लागा, छानपैकी एकदम तयारी करा आणि
काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. बाकी हे चॅनलही जॉईन करू शकता. थँक्यू. बाय बाय.